नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी काही नवीन युजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे. त्यातील आपली पहिली टिप आहे ती म्हणजे खराब झालेला तेलकट चिकट झालेला असा मिक्सर कशा प्रकारे स्वच्छ करायचा आहे ते दाखवणार आहे. तुम्ही आता हा मिक्सर बघू शकता, अशा पद्धतीने तो खराब झालेला आहे. असा खराब झालेला मिक्सर कशाचा वापर करून स्वच्छ करायचा आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी आता हा मिक्सर आपण बाजूला ठेवूया आणि एक डिश घेऊया. त्याच्यामध्ये आता इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे. त्याचा रस आपण डिशमध्ये काढून घेऊया. रस काढून झाल्यानंतर इथे मी थोडासा बेकिंग सोडा घालून घेत आहे. सोडा घालून झाले की इथे मी टूथपेस्ट घेतलेली आहे. तुमच्याकडे जी टूथपेस्ट असेल ती तुम्ही घेऊ शकता. आता याच्यातील थोडीशी पेस्ट आपण या डिशमध्ये काढून घेऊया. जेवढी आपल्याला लागणार आहे तेवढी काढून घ्यायची. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यासाठी इथे मी जुना टूथब्रश घेतलेला आहे. त्याने आता आपण मिक्स करून घेतलेला आहे. अशा पद्धतीचे एक सोल्युशन आपण तयार केलेलं आहे. आता या खराब झालेल्या मिक्सरला आपल्याला ते लावायचे. आता त्या अगोदर आपल्याला इथे स्क्रबर ओला करून या पद्धतीने मिक्सर ओला करून घ्यायचा आहे आणि नंतर हे जे आपण सोल्युशन बनवलेलं आहे ते लावायचे. अशा प्रकारे मिक्सरच्या सर्व बाजूने ब्रशने आपण हे सोल्युशन लावून घेतलेलं आहे. ते आपल्याला आता 5 ते 10 मिनिटांसाठी असंच ठेवायचे आणि नंतर हा मिक्सर घासायचे. आता 10 मिनिटे झालेली आहेत. येथे हे तुम्हाला मी बोटाने चोळून दाखवते किती सहज स्वच्छ होत आहे ते बघा. सर्व तेलकटपणा किती सहज निघत आहे. आता स्क्रबर घेऊन आपण हा मिक्सर सर्व बाजूने या पद्धतीने व्यवस्थित असा घासून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे मी सर्व बाजूने हा मिक्सर आता घासून घेतलेला आहे. मिक्सर घासल्यानंतर तो आपल्याला धुवायचा नाही, तो फक्त कापडाने आपल्याला पुसून घ्यायचा आहे. त्यासाठी असं सुक्क कापड घेऊन हा मिक्सर आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित पुसून घ्यायचा. आता हे कापड आपल्याला ओलं करून ते पुन्हा एकदा अशा पद्धतीने हा मिक्सर ओल्या कापडाने पुसून नंतर तो सुक्या कापडाने पुन्हा एकदा व्यवस्थित पुसायचा आहे. आता हा मिक्सर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे. त्यामुळे तुमच्याकडील मिक्सर सुद्धा असा तेलकट चिकट झालेला असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी अशा प्रकारे हे सोल्युशन बनवून तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील मिक्सर स्वच्छ करू शकता. आता इथे मी दह्याचा रिकामा झालेला एक कप घेतलेला आहे. याचा उपयोग आपण टाकून न देता कशा प्रकारे घरामध्ये करायचा ते दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी आता फेविकॉल घेतलेला आहे. फेविकॉल आपण या कपवरती लावून घेऊया. कपला लावलेलं हे फेविकॉल बोटाने व्यवस्थित पसरून घेऊया. आता आपल्याला इथे काय करायचं ते बघूया. आता इथे मी ग्रीन कलरची लोकर घेतलेली आहे. ही लोकर आपण या कपला अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे. इथे तुम्हाला वेगवेगळे कलर लावायचे असतील तरी लावू शकता. इथे मी ब्ल्यू कलरची लोकर सुद्धा घेतलेली आहे. ती सुद्धा अशा पद्धतीने लावून त्याच्या खाली पुन्हा एकदा ग्रीन कलरची लोकर लावून घेत आहे. या पद्धतीने इथे मी कपला लोकर लावून घेतली. आता अशा प्रकारे लोकर लावलेल्या कपला आणखीन डेकोरेट करण्यासाठी इथे मी काही मिरर घेतलेले आहेत. ते आपण या पद्धतीने फेविकॉलच्या साहाय्याने चिकटून घ्यायचे. तुमच्याकडे मिरर नसतील तर तुमच्याकडे दुसरं काही डेकोरेट करण्यासाठी असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. अशा पद्धतीने या कपला आपण डेकोरेट केलेला आहे. आता याचा उपयोग आपण अशा प्रकारचं आर्टिफिशियल प्लांट ठेवण्यासाठी करणार आहोत. आता हे याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. अशा प्रकारचा एक घरच्या घरी शोपीस आपण तयार केलेला आहे. त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा असे रिकामे झालेले दह्याचे किंवा आईस्क्रीमचे कप असतील तर ते फेकू न देता तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा. टिप ती म्हणजे खराब झालेल्या अशा प्रकारच्या या मोबाईलच्या कव्हरसाठी आहे. मोबाईलचा कव्हर आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने खूप खराब होऊन जातो. असा खराब झालेला मोबाईल कव्हर घासण्यासाठी येथे मी जुना टूथब्रश घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडीशी टूथपेस्ट घेतलेली आहे. मोबाईल कव्हर घासण्या अगोदर तो आपल्याला अशा पद्धतीने आतून आणि बाहेरून ओला करून घ्यायचा आहे आणि आता आपण तो ब्रशने अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे. सर्व बाजूने ते व्यवस्थित आतून बाहेरून घासून घ्यायचा आहे. मोबाईल कव्हर घासून झाल्यानंतर तो येथे मी धुवूनही घेतलेला आहे. धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्व बाजूने कव्हर एकदम स्वच्छ झालेला आहे. ब्रशचा वापर करून मोबाईल कव्हर घासल्यामुळे जी काही घाण अडकलेली होती सर्व निघालेली आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. अशा प्रकारच्या या डिझाईन असलेल्या तांब्याच्या ग्लाससाठी आहे. या ग्लासवरती बाहेरून डिझाईन असते आणि आतून अशा प्रकारे तो तांब्याचा असतो. पण हा ग्लास जर आपण दररोज वापरत नसेल तर तो घरात असाच पडून राहतो. अशा वेळेस याचा उपयोग आपण कसा करायचा ते दाखवणार आहे. आता त्यासाठी इथे मी 2 रबर घेतलेले आहेत. आता हे दोन्ही रबर आपण या ग्लासला अशा पद्धतीने लावून घ्यायचे. या प्रकारे दोन्ही रबर आपल्याला असे क्रॉस लावून घ्यायचे आहेत. असे लावून झाल्यानंतर याचा उपयोग कसा करायचा ते आता आपण बघणार आहोत. त्यासाठी इथे मी कलर पेन्स घेतलेले आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स आहेत. हे पेन आपण ज्यावेळेस एकत्र ठेवतो त्यावेळेस ते आपल्याला पटकन मिळत नाही. त्यामुळे ते आपण अशा प्रकारे रबर लावून ते ऑर्गनाइज करून ठेवले तर ते आपल्याला पटकन मिळणार आहे. जो पेन आपल्याला घ्यायचा आहे तो आपल्याला लगेच मिळणार आहे. त्यामुळे ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा. आता इथे माझ्याकडे अशी रिकामी झालेली औषधाची एक बॉटल आहे. अशी रिकामी झालेली औषधाची बॉटल आपण फेकू न देता त्याचा कसा उपयोग करायचा ते दाखवणार आहे. ही औषधाची बॉटल मी आतून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. बॉटलचं झाकण काढून घेऊया. झाकण लागणार नाही ते बाजूला ठेवायचे. आता या बॉटलवरचा जर स्टिकर जर तुम्हाला काढायचा असेल तर तो तुम्ही तारेच्या घासणीने घासून काढू शकता आणि नाही काढला तरी चालेल. याच्यावरती आता आपल्याला कलर करायचा आहे. त्यासाठी इथे मी ब्लॅक ॲक्रेलिक कलर घेतलाय. आता ब्रशच्या साहाय्याने बॉटलच्या बाहेरच्या बाजूने हा कलर आपण करून घेणार आहोत. तुम्हाला इथे तुमच्या आवडीनुसार दुसरा कुठला कलर वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे बॉटलला कलर करून झाल्यानंतर तो आपल्याला सुकायला ठेवायचा आहे.
बोटला लावलेला कलर सुकलेला आहे, तर आपण याच्यावरती आता डिझाईन करणार आहोत. डिझाईन करण्यासाठी इथे मी 3D आउटलाइनर वापरणार आहे. याच्यावरती अशा प्रकारे पिंक कलरने डिझाईन मी करून घेते. तुमच्याकडे जर हे कलर नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही ॲक्रेलिक कलरने सुद्धा याच्यावरती डिझाईन करू शकता. अशा पद्धतीने साधी सिंपल अशी डिझाईन मी करून घेतलेली आहे. तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी तुम्ही करू शकता. आता याच्यावरती डिझाईन करून झाल्यानंतर या बॉटलचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा ते सुद्धा आता आपण बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालून घ्यायचं आहे. याचा उपयोग मी प्लांटर सारखा करणार आहे. त्यासाठी मी अशा प्रकारचे एक स्पायडर प्लांट घेतलेला आहे. ते आपण याच्यामध्ये ठेवूया. तुमच्याकडे मनी प्लांट असेल तर तुम्ही ते सुद्धा याच्यामध्ये ठेवू शकता. अशा प्रकारे औषधाच्या बॉटल पासून आपण मिनी प्लांटर बनवलेला आहे. तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्की ट्राय करा. आता इथे माझ्याकडे शिल्लक राहिलेला साबणाचा एक छोटासा तुकडा आहे. अशा प्रकारे साबण छोटे छोटे शिल्लक राहिले की आपण ते फेकून देतो. तर फेकून न देता त्याचा उपयोग आपण आज कशा प्रकारे करायचा ते दाखवणार आहे. आणि तुमच्याकडे सुद्धा असे साबण शिल्लक असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा. आता इथे मी कर्कटक घेतलेला आहे. कर्कटकने आपण या साबणाच्या एका बाजूला होल करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे कर्कटक नसेल तर तुम्ही खिळ्याने सुद्धा याला होल करू शकता. साबणाला होल करून झाल्यानंतर इथे मी एक छोटा लोकरीचा तुकडा घेतलाय. तुमच्याकडे लोकर नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही जाडसर दोरा सुद्धा घेऊ शकता. आता ही लोकर आपण या साबणामधून बांधून घेऊया. आता अशा प्रकारे साबणाला ही लोकर बांधल्यानंतर याचा उपयोग आपण कोठे कसा करायचा ते बघूया. या शिल्लक साबणाचा वापर आपण हात धुण्यासाठी करणार आहोत. तो कशा प्रकारे करायचा ते सुद्धा बघूया. या साबणाला जी आपण लोकर बांधलेली आहे ती लोकर आपण या नळाला या पद्धतीने अडकवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने नळाला आपण हा साबण अडकवलेला आहे. हा साबण जर तुम्हाला नळाला अडकवायचा नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही खिळ्याला कुठेही अडकवू शकता. तुम्हाला जिथे हा साबण अडकवायचा तिथे अडकवून ठेवू शकता. पण हा साबण जर तुम्ही अशा प्रकारे नळाला जर अडकवला तर हात धुवायला सुद्धा खूप सोपं जातं आणि साबण ओला झाला तर सर्व पाणी वॉश बेसिनच्या आतमध्येच पडलं जातं आणि त्यामुळे बाजूचा भागही ओलसर होत नाही. त्यासाठी तुम्ही सुद्धा असे शिल्लक राहिलेले साबण हात धुण्यासाठी अशा प्रकारे वापरू शकता. आता इथे माझ्याकडे अशा प्रकारची कापडी पिशवी आहे. तुमच्याकडे सुद्धा अशा कापडी पिशव्या असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा या पद्धतीने उपयोग करू शकता. आता ही पिशवी आपल्याला उलटी करून घ्यायची आहे. आतली बाजू जी पिशवीची आहे ते आपण बाहेर काढून घेऊया आणि नंतर याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा ते सुद्धा बघूया. या पद्धतीने ही उलटी पिशवी आपण करून घेतली. आता इथे मी लसूण घेतलेला आहे. अशा प्रकारे पिशवीमध्ये आपण हा सर्व लसूण ओतून घेऊया आणि नंतर इथे आपल्याला एक हँगर घ्यायचा आहे आणि पिशवीचे जे दोन्ही बंद आहेत ते आपण हँगर मध्ये या पद्धतीने अडकवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने अडकवल्यानंतर हे दोन्ही बंद हँगर मधून खाली पडू नये त्यासाठी आपल्याला ते बंद पॅक करण्यासाठी चिमट्याचा वापर करायचा आहे. कपड्याचे चिमटे ते आपण 2 घेतलेले आहेत. ते आपण या पद्धतीने दोन्ही बंदाला अशा पद्धतीने लावून घेऊया. आता अशा प्रकारे दोन्ही बंद पॅक केल्यामुळे आता हँगर मधून ही पिशवी खाली पडणार नाही आणि अशा प्रकारे हँगरला ही पिशवी अडकवल्यामुळे ज्यावेळेस आपल्याला याच्यातून लसूण काढायचा असतो तो सुद्धा आपण सहज काढू शकतो आणि ही जी हँगरला अडकवलेली ही लसणाची पिशवी आहे ती आपण कोठेही अशा पद्धतीने अडकूनही ठेवू शकतो. त्यामुळे लसूण जास्तीत जास्त टिकेल आणि तो लवकर खराबही होणार नाही.